नमस्कार, माऊली PS मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र जातेगाव मोठा महादेव डोंगरावर। आज श्रावण सोमवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपण आता सध्या उभे आहोत जातेगावमध्ये। जातेगाव इथूनच उत्तर दिशेला 5 किलोमीटरवर मोठ्या महादेवाचं मंदिर आहे, तिथे आपण दर्शनासाठी जाणार आहोत। पाठीमागे जी दिसणारी कमान आहे ती आहे जातेगावमधील मंदिराकडे जाणारी कमान। या कमानीतूनच आपल्याला सरळ जायचं आहे। ज्या गाड्या दिसत आहे तुम्हाला, या सर्व गाड्या आहेत महादेव भक्तांच्या, जे की श्री क्षेत्र वेरूळ आणि श्री क्षेत्र वांजरगाव येथून गंगेचं पाणी घेऊन आलेले, महादेवाला पाण्याने अभिषेक करून घरी जाणारे भाविक भक्त सर्वजण घरी जात आहे। बघा किती गर्दी आहे भक्तांची। नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय डोंगराच्या पायथ्याशी। पायथ्याजवळील सर्व भक्त तर जाताच, आज गोमाता सुद्धा डोंगर चढून जाते दर्शनासाठी। श्री क्षेत्र पिनाकेश्वर पायथा ते मंदिरापर्यंतचा रस्ता श्री आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून 5 कोटी रुपये मंजूर करून त्यांनी हा रस्ता सिमेंट रोड पूर्ण मंजूर केलेला आहे। पूर्ण काम व्यवस्थितरित्या झालेलं आहे। आपण ते व्हिडिओत पुढे पाहणारच आहोत। पायथ्याशी असणारी ही प्रशस्त असणारी ही पार्किंग, येथे हजारो भाविकांच्या टू व्हीलर पार्क केलेल्या आहे।
पायथ्यापासून 1 ते 1.25 किलोमीटर अंतरावर असणारा हा डोंगर, जिथे आपल्याला आता जायचं आहे. समोर दिसणारा डोंगर महादेवाचे मंदिर. आता आपण आहे पायथ्याच्या कमानीजवळ. शेतकरी शेतीचे दिवस असल्यामुळे अनेक व्यावसायिक आपले शेती साहित्यही डोंगरावर विकायसाठी घेऊन येतात. लहान मुलांचं मनोरंजन करण्यासाठी खेळण्याचेही लहान मुलांच्या मनोरंजनासाठी अनेक छोट्या मोठ्या दुकानदारांनी खेळण्याची वस्तू विक्रीसाठी आणलेल्या आहे. पावा एक भारतीय संस्कृती. श्री गोदावरीचं पाणी घेऊन गंगेतील पाणीने महादेवाला अभिषेक घालून भाविक भक्त वापस घरी जाताना कोणतीही प्रकारची 4 व्हीलरवरती जात नसल्यामुळे कितीही थकले तरी पायीच खाली येताना हे समोर दिसणारे भाविक. आता आपण आलोय पायथ्याचा एक टप्पा वरती चढून. मंदिर अजूनही 1 किलोमीटर दूर आहे. येणारे सर्व भाविक गर्दी आहे डोंगरावर जाणाऱ्यांची. आणि ही गर्दी आहे जातेगावकडून डोंगरावरती येणाऱ्यांची. बनवतो घराच्या सजावटीचे साहित्य. दर्शन करून जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांची गर्दी. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आणलेले हे अकराळ विकराळ असे चेहरे. छोट्या मुलांसाठी आलेले खूप सारे खेळणे. भरलेला हा बाजार. नटलेला पिनाकेश्वर डोंगर. विठ्ठलाच्या मूर्ती. नंदी महादेवाच्या पिंड. डमरू, कासव, रुद्राक्ष माळ. विशाल भंडारा श्री छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळ नांदगाव संस्थापक अध्यक्ष राजेशजी कवडे बबी काका यांच्या
श्री छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मित्र मंडळ नांदगाव संस्थापक अध्यक्ष राजेश बंटिका कवडे, नगराध्यक्ष नांदगाव यांच्या सौजन्याने सुरू असलेला चहा पाणी व फराळाचा नाश्ता सर्व पिनाकेश्वर भक्तांना इथे नाश्ता व चहा पाणी दिले जाते। इथे फराळाचं काम सुरू आहे बनवण्याचं। आता दुपारचा 12 वाजलेत। 12 वाजता बघू शकता तुम्ही डोंगरावरील गर्दी। आमदार सुहास कांदे यांच्या निधीतून झालेला सिमेंट रस्ता डोंगर चढताना रस्त्यातच लागणारी ही गणेश मूर्ती, त्यानंतर हे भक्तांना पिण्याच्या पाण्यासाठी त्या काळी खोदलेलं पाण्याचं टाकं, ज्यामध्ये आता थोडं गढूळ पाणी आहे। शंकराचा डमरू, महादेवाचा डमरू। ट्रस्टतर्फे दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। दर्शन रांगा या अशा फेऱ्या मारून मारून पिनाकेश्वराच्या मंदिराकडे जातात। आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून इथे एक ॲम्ब्युलन्स आहे, रुग्णवाहिका, त्यामध्ये आलेल्या सर्व भाविकांसाठी ज्यांना त्रास होतोय डोंगर चढण्या उतरण्याला त्यांना औषधी गोळ्या दिल्या जातात। महादेव मंदिराचा हा पश्चिमेकडील भाग। पिनाकेश्वर मंदिरामध्ये आज श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारमुळे असणारी ही भाविकांची गर्दी।
दर्शन रांगेतील असणारे हे असंख्य भाविक पोलीस प्रशासन व जातेगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने अत्यंत शांततेत व सुव्यवस्थित दर्शन रांगेची व बारीसाठी लोखंडी पत्र्याच्या व अँगलच्या सहाय्याने बनवलेले ब्रॅकेट त्यानुसार सर्व भाविक दर्शन घेताना पत्र्याच्या साहाय्याने बनवलेल्या ब्रॅकेटमधून सर्व भाविक लोक दर्शन घेताना जाताना बम बम भोलेच्या गजरामध्ये सर्वजण मंदिराकडील दर्शक रांगेमध्ये जाताना अत्यंत सुव्यवस्थित असं मंदिराचं केलेलं नवीन जीर्णोद्धाराचं काम सुंदर व स्वच्छ असा मंदिर परिसर सर्व भाविक दर्शनाला जाताना सर्व भाविक नाकेश्वराच्या दर्शनाला जाताना डाव्या साईडला असलेली गणपती बाप्पाची मूर्त, उजव्या साईडला असलेल्या लक्ष्मी मातेची मूर्त, लक्ष्मी माता मंदिर, माऊली जेऊरकर पिनाकेश्वराच्या दर्शनाला असलेली ही गर्दीतच भाविकांचं होणार हे दर्शन आज तिसरा सोमवार असल्यामुळे पिनाकेश्वर महादेवाची जास्त पाण्यानेच अभिषेक झालेला आहे, त्यामुळे फुलं वगैरे नाही जास्त. पिनाकेश्वराची जी शिवकालीन पिनाकेश्वराची जी प्राचीन मूर्ती आहे ती या काचेच्या खाली दोन मूर्ती आहेत छोट्या छोट्या. तदनंतर वरती संत जनार्दन स्वामी यांनी स्थापित केलेली महादेवाची लिंग. सर्व भाविक भक्त अत्यंत भक्तिभावाने दर्शन करताना पिनाकेश्वर चरणी आपल्या म्हणून सांगतानाच हे सदृश्य
भाविक भक्त सर्व भाविक दर्शन करून बाहेर येत आहेत. पिनाकेश्वर मंदिर ट्रस्ट देणगी कक्ष. पिनाकेश्वर मंदिराच्या विविध विकासासाठी देणगी देणाऱ्यांची नावे शरद जगन्नाथ पवार. श्री पिनाकेश्वर मंदिराच्या विविध विकास कामासाठी योगदान दिलेल्यांची सर्वांची नावे आहेत. या सर्वांच्या देणगीमधूनच मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. येण्यास उशीर झाल्यामुळे व गर्दीच्या कारणाने अनेक भाविक मुखदर्शन घेऊनच वापस जात आहेत.